अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी समर्थांचा आत्मा आहे. हा खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि ज्या स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला आहेत, समुद्रा एवढे अद्भुत लीला आहे स्वामी समर्थांच्या, त्यापैकी काहीच अद्भुत लीला या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. तर या ग्रंथाचं 108 वेळेस आपण पारायण केलं तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर कायम असतो. जे स्वामी चरित्र सारामृताचे निर्माते आहेत विष्णू बळवंत थोरात यांनी 1897 साली हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांनी त्याच्यानंतर 1915 आणि 1968 साली सुद्धा याच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्याच्यानंतर या ग्रंथामध्ये काहीही बदल न करता 1972 साली परमपूज्य सद्गुरू पिटले महाराज हे त्र्यंबकेश्वरला येण्यापूर्वी परमभक्त बाळप्पा यांना भेटले. तेव्हा त्यांना तिथे विष्णू बळवंत थोरात यांची हस्तलिखित केलेली स्वामी चरित्रांची सारामृताची एक प्रत तेव्हा त्यांना मिळालेली होती. तर त्यानंतर पिटले महाराजांनी ती प्रत मोरेदादांना दाखवली आणि ते म्हणाले, ही विष्णू बळवंत थोरांची जी हस्तलिखित केलेली ही जी प्रत आहे ती जणू स्वामी समर्थांची स्वाक्षरी या ग्रंथावर आहे, या प्रतीवर आहे. या चरित्राची 1000 पारायणे माझी झालेली आहेत. या ग्रंथामध्ये अमाप असं ज्ञान आहे. हा ग्रंथ जेवढा वाचेल तेवढा कमीच आहे. त्यामुळे तुम्ही याच्या प्रती छापा आणि याचा सगळीकडे प्रसार करा असं पिटले महाराजांनी मोरेदादांना सांगितलं. तेव्हा मोरेदादांकडे तेवढे पैसे नव्हते, तरी त्यांनी पिटले महाराजांना होकार दिला. तेही याच्या प्रत छापण्यासाठी तयार झाले. त्यानंतर मोरेदादा हे स्वामी समर्थांची जी स्वाक्षरी केलेली जी प्रत आहे ते घेऊन पुण्याला आले. किर्लोस्कर प्रेसमध्ये ते घेऊन आले. तेव्हा किर्लोस्करचे व्यवस्थापक हे मोरेदादांना म्हणाले की तुम्ही म्हणजे तुम्हाला रोज इथे यावे लागेल, कारण म्हणजे याच्यामध्ये रोज आम्ही प्रति छापतो तर त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर ते तुम्हाला चेक करावे लागते. यासाठी तुम्हाला रोज चेक करण्यासाठी यावं लागेल. तेव्हा मोरेदादा म्हणाले, मला रोज येणं काही शक्य नाही, कारण 15 दिवस मला पुण्यात राहणं शक्य नाही आणि मला नाशिकला परत जावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला जमेल तसं काम करा, फक्त व्यवस्थित काम करा अशी विनंती ही मोरेदादांनी किर्लोस्करांच्या व्यवस्थापकांना केली. तर ठरलेल्या तारखेला जेव्हा मोरेदादा हे पुण्याला आले तेव्हा सर्व ग्रंथांचे गठ्ठे बांधून तयार होते. त्यांनी किर्लोस्करांच्या व्यवस्थापकांना विचारलं की सगळं काम व्यवस्थित झालं का. त्यावर किर्लोस्करांचे व्यवस्थापक म्हणाले, हो, सगळं काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे, कशामध्येच काही अडचण आलेली नाही, कारण तुम्ही पाठवलेला एक वृद्ध माणूस रोज इथे येत होता आणि रोज याच्या प्रती चेक करत होता, त्यामुळे आम्हाला कामामध्ये कोणतीच अडचण आलेली नाही. दादांनी विचार केला आणि त्यांना प्रश्न विचारला की हे वृद्ध माणूस कुठून येत होते. तर त्या व्यवस्थापकांनी सांगितलं की हे वृद्ध माणूस पुण्यातील गुरुवार पेठेतून येत होते. हा मोरेदादांना एक सुखद धक्का होता. हा एक खूप मोठा अनुभव होता आणि त्यानंतर मोरेदादा हे सगळ्या ग्रंथांच्या प्रती घेऊन नाशिकला गेले. पिटले महाराजांना ते भेटले आणि स्वामी समर्थांच्या चरणी हा ग्रंथ त्यांनी समर्पित केला आणि हा झालेला सर्व अनुभव हा मोरेदादांनी पिटले महाराजांना सांगितला. त्यावर पिटले महाराज हसले आणि म्हणाले, स्वामी समर्थांच्या कामाची चिंता ही स्वामींनाच, आपण चिंता करणारे कोण. तर स्वामी महाराज स्वतः तिथे उपस्थित राहून त्यांनी स्वामी महाराजांनी हे सर्व काम करून घेतलं होतं. पिटले महाराज असंही म्हणाले की मला रोज स्वामी समर्थ मला सांगत होते, नारायणा आज एवढे अध्याय झाले, आज तेवढे अध्याय झाले,
तर एवढा मोठा अनुभव स्वामी समर्थांनी दिला होता। तर तुम्हाला याच्यातून कळालंच असेल की स्वामी समर्थ च्या स्वारामृताचं किती महत्व आहे, याच्यामध्ये किती ताकद आहे आणि हा ग्रंथ किती महत्वाचा आहे। स्वामी चरित्र सारामृत हा खूप शक्तिशाली ग्रंथ आहे। तुम्हाला स्वामी समर्थांचे म्हणजे जशी जशी स्वामी सेवा करत जाल तेव्हा तसे तसे तुम्हाला खूप अनुभव हे येत जातील। सेवेकरी आहेत त्यांना ऑलरेडी अनुभव आले असतील, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना देखील स्वामी समर्थ चमत्कार हे नेहमी दाखवत राहतील। तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना, की हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र नित्यसेवा करताना नित्यसेवा कशी करायची या चरित्राची। तर आपल्याला या ग्रंथ नित्यसेवेमध्येही आपल्याला याचं पारायण करता येतं किंवा ह्या स्वामी चरित्र सारामृत आहे याचे पारायणही आपल्याला करता येतात। आता नित्यसेवेमध्ये आपल्याला हे कमीत कमी 3 अध्याय याचे वाचायचे आहेत। तर म्हणजे याच्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तुम्ही रोज 3 अध्याय क्रमशः वाचले तर तुमच्या एका आठवड्यामध्ये एक पारायण हे कंप्लीट होतं। तर तुम्हाला परत 8व्या दिवशी परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायचं आहे। असं तुम्हाला कंटिन्यू आपल्या म्हणजे आपल्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचायचं आहे। ज्यांना स्वामी जे स्वामींचे भक्त आहेत, म्हणजे तुम्ही हे ग्रंथ जेव्हा वाचायला घ्याल, जेव्हा याच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही समावेश कराल, तेव्हा तुम्हाला हे वाचल्याशिवाय करमणार नाही। तुम्हाला याची खूप गोडी लागेल। तुम्ही ऑटोमॅटिक रोज याचे 3 अध्याय हे नक्की वाचाल। तर मी तरी म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा ग्रंथ मी कधी सोडणार नाही। समर्थांचे खूप काही नियम नाही, तर कोणी कोणी हे ग्रंथ वाचू शकतं, तर अगदी सगळे जण हा ग्रंथ वाचू शकतात आणि म्हणजे सगळ्या गटातील सगळे जण हा ग्रंथ वाचू शकतात। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही नॉनव्हेज खातो, तर आम्ही ग्रंथ वाचला तर चालेल का? तर हो, नक्की चालणार आहे। म्हणजे जे नॉनव्हेज खाता, जे मांसाहार करतात त्यांनीही स्वामी सेवा केली तर नक्की चालणार आहे। पण फक्त तुम्ही मांसाहार केलात आणि लगेच स्वामी समर्थांचा ग्रंथ वाचता असं करू नका। तुम्ही अगोदर ग्रंथ वाचा, नंतर तुम्हाला मांसाहार करायचं तर तुम्ही करू शकता आणि ब्रह्मचर्य सुद्धा पाळायची याच्यामध्ये गरज नाही। तुम्ही नक्की याचे पठण करायला सुरुवात करा। तर आपल्याला सेवेमध्ये हे स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3च का अध्याय वाचावे? तर आपल्याला म्हणजे एक अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो, एक अध्याय जो असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि एक जो अध्याय असतो तो आपल्या भविष्य काळासाठी असतो। तर जेव्हा तुम्ही हा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचाल तेव्हा हातात पकडून हा ग्रंथ वाचू नका। तर हा ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाट घ्या, एक चौरंग घ्या किंवा एखादं म्हणजे ग्रंथ ठेवण्यासाठी जे स्टँड भेटतात ते स्टँड घ्या। त्याच्यावरती एक स्वच्छ कपडा अंथरून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ त्याच्यावरती ठेवायचा आहे। त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथाचं पठणाला आपल्याला सुरुवात करायचं आहे। तर हे पठण आपल्याला एक लयबद्ध पद्धतीने करायचं आहे। म्हणजे तुम्ही एका सुरामध्ये याचं पठण करा आणि हे पठण करताना म्हणजे मनातल्या मनात तुम्ही वाचू नका, तर तुम्हाला म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला तरी ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे। त्यानंतर म्हणजे आता ज्यांना म्हणजे लिहिता वाचता येत नाही पण त्यांना स्वामी समर्थांची सेवा करायची आहे, तर त्यांनी काय करावं? तर स्वामी चरित्रांचा जो हा ग्रंथ आहे, तर या स्वामी चरित्र सारामृतामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही हा ग्रंथ वाचा किंवा ऐका तर याचं जे फळ आहे ते सेम आहे। त्यामुळे ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी ऐकलं तरी त्यांना हे तेवढंच फळ भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही नित्य सेवेमध्ये हे स्वामी चरित्र सारामृतांचे अध्यायही तुम्ही ऐकू शकतात आणि दिवसभरामध्ये तुम्ही हा ग्रंथ कधीही वाचू शकता। फक्त 12 ते 12:30 या टायमिंग मध्ये हा ग्रंथ वाचू नका, बाकी इतर वेळेस तुम्ही हा ग्रंथ कधीही वाचू शकतात। तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आम्ही सेवेकरी व्हा, सेवेमध्ये सहभागी व्हा आणि तसेच जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर स्वामी समर्थ हे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।